वा, कसं वाटतं सिंगापूर टूरला? एक नंबर वाटते सर, जबरदस्त. हे फुले सर आहेत, देवदास सर आहेत. किती वर्ष आलं नेटवर्क मार्केटिंग करतात? वर्ष तसं बघायला गेलं सर तर 10 ते 12 वर्ष झाले. 12 वर्ष. यस. त्याच्यात बायनरी किती वर्ष केलं? बायनरी 6-7 वर्ष केलं सर. ओके. तिथं इन्कम किती केलं? इन्कम 25-30 लाखापर्यंत गेलं सर. मग तिथं काय त्रास झाला म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये गेले? तिथं जे तर बायनरीमध्ये कोलॅप्स वगैरे सिस्टम झाला सगळ्या गोष्टी, परत टीम तुटायची वारंवार. प्रोडक्ट प्रोडक्ट सॅटिस्फाईडच नव्हते, कारण प्रोडक्ट किंमत पाहिजे तशी नव्हती. म्हणून मग तिथं तू राहत नव्हतं. 7 वर्ष करून सुद्धा काय व्हायला म्हणून इन्व्हेस्टमेंट केलं. Yes. ते किती वर्ष केलं? इन्व्हेस्टमेंट 4 वर्ष केलं सर. तिथं तर लई फास्ट पैसे आले असते. फास्ट आले पण आणि किती गेले दिवसात पण. किती आले? तसं बघायला गेलं तर 40 लाख रुपये आले सर 4 वर्षामध्ये. 40 ते 50 लाख मग रुपये. चांगलं होतं ना. हा. मग काय झालं? मग नंतर कंपनी बंद झाली. भरपूर काही प्रॉब्लेम आले कंपनीचे, आणि तीच लॅबिलिटी, कंपनीची लॅबिलिटी आमच्यावर आली सर. किती का आले असं नाही 30-20 लाखाची? नाही सर, 3 ते 4 करोडपर्यंत आली सर. 40 लाख कमवले, ते स्टेटस पाहून ती हवा केली. आणि Yes. नंतर जी 3 कोटी 4 कोटी लायबिलिटी आली ती कधी हवा केली का? नाही सर. मग त्याच्यानंतर मग काय केलं? काय करताय आता? त्याच्यानंतर मग मी आता सनेज जॉईन केलं सर. सनेजमध्ये किती झालं प्रोडक्ट? सनेजमध्ये 18 लाख रुपये इन्कम झाले, आणि टोटल जर बघायला गेलं तर 25 लाख रुपये. टोटल म्हणजे कॅश रिटेल? हां, कॅश रिटेल वगैरे 25 ते 26 लाख झाले सर. मग आता कसं वाटतंय? बायनरी चांगली, इन्व्हेस्टमेंट चांगलं की त्याचं? हे सनेज एक नंबर आहे सर. म्हणजे असं म्हणतात लोक की पैसे हळूहळू येतात, इन्व्हेस्टमेंट फास्ट होतात, बायनरीमध्ये होतात. तर मला वाटतं या अनुभव आपण सगळ्यांनी घेतले. येस सर. आणि बरोबर वाटतं देवीदास सर की बाहेर दिखावा आहे फक्त. फक्त दिखावा आहे. त्यांच्या मॅडम अजिबात नाही बोलत होत्या, अक्षरशः भांडल्या आम्हाला, अजिबात आमच्या घरी यायचं नाही आहे. पण आपलं प्रोडक्ट दिलं आणि त्या पॉझिटिव्ह झाल्या. मागच्या फुकेट टूरला त्या पण येऊन गेलेल्या. तुम्हाला पण असं वाटतं की सर बायनरीमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये चॅलेंजेस सर सांगतात? येस सर, बायनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे टेम्पररी आहे, आणि त्यामध्ये त्रास खूप होतो. म्हणजे कधी कधी आपण लोकांना मोटिवेट करतो, सेमिनार दाखवतो, पण त्यानंतर लोकांना खूप त्रास होतो. हा त्रास मला पण झालेला होता. म्हणजे कधी कधी माणूस जेव्हा बुडायला लागतो ना, त्याच्यात साप जरी दिला ना तरी तो रस्सी म्हणून पकडतो. आणि त्यामुळे जवळचे नातेवाईक, हे नवरा बायको 2 वर्ष एकमेकांना भेटले नव्हते. म्हणजे जेव्हा असं वाटतं ना तुम्हाला की लई संकट आहेत, लई त्रास आहेत, लई प्रॉब्लेम आहेत, तर असं वाटतं की बायनरी करू, काही लवकर शॉर्टकट मार्ग शोधू. म्हणजे भेटल्यावर तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो, पण नंतर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमला अटकता की मग लई चॅलेंजेस असतात. तर सरांचा पण मोठा एक्सपिरियन्स आहे. किती वर्ष झाले टोटल सर मार्केटिंगमध्ये? मार्केटिंगमध्ये 15 वर्ष आहे, सनेजमध्ये 5 वर्ष कंप्लीट झाली. हो. मागच्या 10 वर्षात किती रुपये आले ते? 75 लाख रुपये आले होते. त्यात 11 लाखाचं कर्ज होतं माझ्यावर सनेजला आलं आणि त्यावेळेस. टीम टिकणं, लिडरशिप होणं असं काही होत होतं? 4 कंपन्या झाल्या. जेव्हा टीम तयार करायचो तेव्हाच कंपनी बंद पडायची, आणि कंपनी तिकडे बंद झालेली असायची, आम्ही इकडे सेल काढायचो, आम्हाला माहीत नसायचं. वा. अशा 1, 2, 3, 4, 5 कंपन्यात झालं. आणि सनेज मी सोशल मीडियावरनं तुम्हाला फॉलो करत होतो, आणि ज्यावेळेस आलं बघितलं, मला फक्त एक आय डी पाहिजे नव्हता, कारण मला माहिती होतं सरांची अचिव्हमेंट, सरांची एज्युकेशन, आणि डे 1पासून आल्यापासून ES आहे, आणि तुम्हाला फॉलो करत गेलो सर. आणि लॉकडाऊनमध्ये मी हाऊस बोनस 2.5 लाख पेमेंट घेतलं 11 महिन्यातच, 11व्या महिन्यात. आणि आज बघायला गेलं तर 60 महिने कंप्लीट झाले. आज 60 महिन्यात 1,61 लाखाचं इन्कम झालं आहे. वा. गाडी झाली, गाडी झाली, 2 करोडचं घर झालं. फॉरेन टूर झाले असं दोनच्या? ही आता ही 3री टूर आहे आपली. ओके. डोमेस्टिक टूर, डोमेस्टिकच्या जवळजवळ 3 टूर झालेले आहे, आणि सिंगापूरला सनेजमुळं 2ऱ्यांदा आलेले आहे. लोक पण घेऊन आला. हां, आता यावेळेस माझ्यासोबत टीम आली, 11 लीडर्स आले. पहिले आम्ही एक फॅमिली आलो होतो. तर म्हणजे मला असं वाटतं की बायनरी एक काळ होता की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट क्वालिटी नसतात, लेग बॅलन्सिंग करत राहावं लागतं, आणि कमिटमेंट ब्रेक होणं, बऱ्याचशा गोष्टी होतात. इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तर आपण म्हणूच शकत नाही की बँकमध्ये 4-5% आणि हे म्हणतात महिन्याला 5%, 10%. तर होऊ शकतं 1-2 वर्ष देतील, पण नंतर ते जे पैशामुळे जे तुम्ही काय भेटणार, गावातले आजूबाजूचे लोक तुम्हाला सोडणार नाही. बरोबर. सोशल मीडियात तुम्ही कुठे येऊ शकत नाही. इव्हन आता मला वाटतं आपले जे मुख्यमंत्री आहेत आपले, देवेंद्र चीफ मिनिस्टर, तर त्यांनी पण सांगितलं की ह्या कंपन्या कशा रन होतात, येणाऱ्या काळात त्यांच्यावर कसा आकल केला जाणार आहे. म्हणजे इव्हन सोशल मीडिया स्टेटस ठेवणार लोकांना सुद्धा त्यांच्या थ्रू कंपनीपर्यंत लोक पोहोचणार आहे. ते तुम्ही कसं देताय आम्हाला सांगा, की आमचे पण गव्हर्नमेंटचे 1,00,000 कोटी लागतो, 200 रुपये टाकतो, आम्हाला पण नाही महिन्याला 5%, तर वर्षाला आम्हाला 25% द्या,
असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. आणि असं मला असं वाटतंय हे राज्यसभेमध्ये डिस्कशनचे विषय आहेत. तर जेन्युइनली खरंच तुम्ही तरुण असताल, नेटवर्क मार्केटिंगमध्ये काही अनुभव असेल, कमवलं असेल, नसेल कमवलं, ठीक आहे, चुकातून माणूस शकतो, पण माहिती असून सुद्धा त्या बिळात हात घालणं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं. पैसे कुणाला नको आहेत, पण असे पैसे नको आहे की ज्याच्यामुळं गाडी आली तुमच्याकडे लई मोठी आणि तुम्हाला झोप येणार. म्हणजे तुम्ही एकटे मजा करताय, पण तुमच्यामुळे 100 लोक दुःखात त्रासात आहेत. त्याच्यामुळेच नेटवर्क मार्केटिंगबद्दल सगळेच लोक म्हणतात हे खराब आहे, डब्ल्यू विकायचं. म्हणजे काही छोट्याशा लोकांमुळं, जसं कधी कधी अध्यात्मामध्ये 2-3 बाबा घसरले, त्यांनी चुकीचं काय केलं तर सगळ्याच लोक तसं पाहतात. तसं एखादा माणूस प्लेन पडल्यानंतर लोक थोडे टेन्शनमध्ये आले, पण नंतर पुन्हा प्लेनमध्ये बसायला लागले. तर कधी कधी काय होतं की आपण जे लोकांना बोलतो त्याच लोकांवर विश्वास आहे, गोष्टी विश्वास. तर येणाऱ्या काळात खरंच एक मॅच्युअर जर बिझनेस करायचा असेल तरी लोक आज जॉब बघा, जॉब सिस्टम बंद होतं का? कोणी किती लोक जॉब सोडतात, पण जॉबवर कोणी ब्लेम नाही करत. नाही, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये किती बिझनेस चालू होऊन किती बंद होतात. ओके, 2 व्हीलरचे ॲक्सिडेंट होतात, ट्रेनचे ॲक्सिडेंट होतात, फ्लाईटचे होतात. पण या इंडस्ट्रीमध्ये खरंच जर बघितलं तर डीमार्ट कधी ग्रो हो राहिले, त्याचा शेअर ऑलमोस्ट किती % वाढला. ॲमेझॉन काय करतो. मग रिअल प्युअर नेटवर्क मार्केटिंगचा अर्थ काय आहे की जे प्रोडक्ट्स त्याच्या पाठीमागं कुठलं काही लालच नाही आहे, त्याच्या पाठीमागं कुठला प्लान नाही आहे, BV नाही आहेत, आणि तरी तुमचे लोक ते प्रोडक्ट घेत आहेत आणि वापरत आहेत ॲज अ कस्टमर बनून. तुमचे राईट प्रोडक्ट्स आहेत, त्याची प्राइसिंग राईट आहे. जर तुमच्या प्रोडक्ट वापरण्यासाठी लोकांना पैशासाठी मोटिवेट करावं लागत असेल तर समजून घ्यायचं त्या प्रोडक्टमध्ये दम नाही आहे, तुम्ही त्याच्यासोबत पैसा जोडला म्हणून ते लोक प्रोडक्ट वापरतात. तर तुम्ही जिथं पण असता तिथं तुमचं प्रोडक्ट जर विदाऊट प्लान, विदाऊट मोटिवेशन कोणी वापरत असेल तर यू आर राईट. आणि तुमचं जर डिस्ट्रीब्युशन आहे ते तुम्ही 100 रुपये कोणाकडून जर घेतात तर त्याचा त्या कस्टमरला किती बेनिफिट, विक्रेत्याला किती बेनिफिट, कंपनीला किती बेनिफिट आणि गव्हर्नमेंटला कसे टॅक्सेस, याचं जर प्रॉपरली कॅल्क्युलेशन बसत असेल तर यू आर राईट. पण जर तुम्ही म्हणत असाल 100 रुपये द्या आणि आम्ही त्याचे तुम्हाला 200 रुपये 300 रुपये देऊ, कंपनीला राहतील, गव्हर्नमेंटला राहील, जो विकायला आलाय त्याला 4 लोकांना भेटतील, मग 100चे 400 रुपये जर तुमचा प्लॅन असेल तर मला असं वाटतंय कोंबड्या कशा असतात पकडायच्या, पा. जर तुम्ही अशा कुठल्या प्लॅनमध्ये वगैरे पा मध्ये फसला असताल तर असं ठिकाणी फसू नका. कारण की आम्ही पण ह्या गोष्टीतून अनुभव घेतलेत, जवळून लोक बुडणारे पाहिजेत. नॉलेज नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, आम्हाला पण माहीत नव्हतं, आम्ही पण बायनरी कंपन्या करून आलो. पण नंतर कळल्या झोप लागत नाही, समाधान नाही आहे आणि तो पैसा टिकत नाही आहे. तर चांगला नॉलेज नसताना जर तुम्ही काही चुकीचे डिसिजन घेऊन काही करताय तर नो इश्यू. पण नॉलेज असून जर काहीतरी करत असताल तर मला वाटतं सर अवेअर होण्याची फार गरज आहे. आणि आज बघितलं तर महाराष्ट्रात किंवा इंडियाच्या वेगवेगळ्या कोपऱ्याला सोशल मीडिया स्टेटस एकमेकाला पाहू. आणि येणाऱ्या काळात सर कंपनीचा प्लॅन, कंपनीचं प्रोफाईल, प्रोडक्ट हे तर सगळं करणं गरजेचं आहे. पण नेटवर्कवर लोकांची बॅकग्राऊंड जसं मुलगा मुलगी पाहायला जातात ना तशी कुंडली काढली पाहिजे. हां, यांनी कोणत्या कंपनी काय शिकली, याचं बँक स्टेटमेंट काय आहे, याचे ITR काय आहे. ठीक आहे ना, आमची पण हिस्ट्री आहे, आमच्या पण हिस्ट्री आहेत. पण आज जर बघितलं तर आज लोक कधीतरी कुठंतरी एखादा चेक काढतात आणि अशा थापा मारतात ना, वास जागीरदार. पण आज भाड्याचं घर आहे, असे हप्ते थकले, हां, अशी जिंदगी बरबाद आहे. आणि हा म्हणतो म्हणजे काय होतं कधी कधी माहिती आहे का, वरून तर त्याची गाडी लई ब्रँडेड दिसते पण अजून आहे ना लुनाच इंजिन असतं. म्हणजे बायको नाराज, आईबाप नाराज, नातेवाईकच म्हणतात ते फार लोच्याला फंग आहे. आणि हा इकडं मस्त पैकी सोनं नाणं घालून असं दाखवतं की मी जागीरदार आहे. बरं का, मी तुम्हाला नाही बोलत बरं का, तुम्ही जर आज टेन्शनमध्ये असताल तर, पण असे लोक आम्ही बघितले. आणि तुम्ही त्याच्यात जर असताल तर तुम्हाला सांगू नका सुधरा. कारण की येणारे खरी इज्जत आहे ना, मला वाटतं अनोळखी लोकांसोबत पुन्हा इम्प्रेस करू शकतो अनोळखी लोकांना. पण खरंच जवळचे लोक इम्प्रेस झाले पाहिजे. आई वडील, पत्नी, मुलं, आपले नातेवाईक, त्यांना खरं वाटलं पाहिजे जुनून. पण बाहेर दिखावा फार सोशल मीडिया स्टेटसवर फार अरबपती. आणि घरचे लोक म्हणजे आता दिवाळीला आमच्याकडून 15,000 घेऊन गेला. तर याला नेटवर्क मार्केटिंग नाही. आज मला वाटते आज आम्ही बिझनेस करतोय चॅनेलच्या माध्यमातून, हेल्थ वेल्थ हॅपीनेस काम करतोय, सरांनी पैसे कमवले. आज माझ्या नेटवर्कमध्ये 28 लोक करोडपर्यंत झाले, ज्यांचं इन्कम जवळपास 8.5 करोडपर्यंत झालं. 800-850 कार लोकांनी परचेस केलं तर ओव्हरऑल. मी जर विचार केला तर ऑलमोस्ट माझं ॲव्हरेज इन्कम 40, 42, 45, 46 लाख माझं आहेच शक्य. हां, तरी मला असं वाटतं काही सोनं नाणं नाही बा, आम्ही सिंपल म्हणजे काय गरजच नाही राहिली. पण पहिलं असं होतं, दुसरी अपडेट केली दुसरी त्याचं काय आता 2-2 मर्सिडीज, म्हणजे विषय तो राहिलाच नाही. इव्हन सोशल मीडिया
कारण की मला असं वाटतं रिअल नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय सर, लोकांनी कस्टमर समाधान झाला, Yes. जो प्रोडक्ट घेऊन राहिला आहे तो समाधानी पाहिजे, Yes. जो मोठी टीम म्हणून बिझनेस करतोय तो सॅटिस्फाईड पाहिजे, कंपनी सॅटिस्फाईड पाहिजे आणि गव्हर्नमेंट सॅटिस्फाईड. आणि मला वाटतं आपल्या सनेचे बघून हे सगळं लोकांना भेटतं. म्हणजे संभाजीनगरमध्ये सर 5 वर्षात 20 करोडचे प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट झाले माझ्या ग्रुपमध्ये. Wow. सिंगल लॅबिलिटी नाही, बघा 20 करोड. मग हे सिम्पल आहे ना सर, चहाचं दुकान असो, एखादी वडापावच्या गाडीवर पण मेडिकल असो, एखादं शेतीचं दुकान असो, तिथं काय असतं बिझनेस ना. पण बऱ्याच वेळा नेटवर्क मार्केटिंगचं इथून माझं नॉलेज नव्हतं. फॉरेन कंट्रीमध्ये लई लिगल आहे, बरोबर. पण इंडियामध्ये आपले शॉर्टकट लोक शोधणार आहे. तर मला असं वाटतं की खरंच तुम्हाला जिनून नेटवर्किंग करायचं असेल, खरंच तुम्हाला असं वाटतं की ट्रॅडिशनल बिझनेससारखा बिझनेस झाला पाहिजे. येण म्हणजे शेजारच्याला प्रोडक्ट घेतो तो खुश असला पाहिजे. तो आपल्या सोसायटीत आपल्या आजूबाजूला दिले तर त्या चेहरा मिळू शकलो पाहिजे. आपण त्याला असं वाटलं पाहिजे फसवले मला, चीट केले मला. तर आमचे प्रोडक्ट लोअर मिडल आणि हायर क्लासला सॅटिस्फाईड करतात. सो ओव्हरऑल या डिस्कशनमधून काय वाटतंय मॅडम तुम्हाला, काय बेटर आहे, जनरेशन प्लॅन की बायनरी की इन्व्हेस्टमेंट? जनरेशन सगळ्यात बेस्ट आहे सर, कारण 0% लॅबिलिटी आहे हां. आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही सर. हो 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 हो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, त्याच्यामध्ये मॅडम सर ह्या मॅडम नवीन आहे, म्हणजे डायरेक्ट सेलिंग पहिल्यांदा आहे. हां. 30 लाख इन्कम झालं आहे आणि मॅडमने आता 30 लाखाची ऑटोमॅटिक टॉप मॉडेल B6 इलेक्ट्रॉनिक गाडी बुक केली. वाव, दिवाळीला पहिलंच दिलं. फर्स्ट नेटवर्क. First network. आणि इमॅजिन करा हे इन्व्हेस्टमेंट मधून आले, तुम्हाला थोडी इन्व्हेस्टमेंट आलं का काही? थोडं आलं होतं 5-6 महिने केलं. तुमचं तर काही नाही, नाही. बस. बायनरीज केलं. जनरेशन कशात सुख आहे मॅडम बायनरीमध्ये का जनरेशन? सर मी बऱ्याच जणांचा रिव्ह्यू ऐकते ना, तर मला जनरेशन जबरदस्त वाटतं. जनरेशनचा अर्थ जनरेशन टू जनरेशन. बायनरी म्हणजे कधी पण घाला, किती पण कंपन्या करावं लागतात. आणि ओव्हरऑल नेटवर्करचा एक्सपिरियन्स सर मॅडम की लोक टिकतच नाही एका कंपनी. जनरेशन कंपनी टिकूच शकत नाही. एक एरिया झाला का तो एरिया, तो झाला का तो एरिया, हा एरिया संपला तर दुसरं प्रोडक्ट दुसरं. अरे काही लोकांनी शिळी विकून पण पैसे दिले, इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणले, काही गुंठ्यामध्ये आणले, काही बत्तामध्ये आणले, काय काय म्हणतील, काही गुगल बिबल इलॉन मस्क बिल दाखवतात आणि डॉलर. आणि ते काय माहिती आहे का, कोंबडीला भूक लागली आणि तिने दाणे खाऊन ती बोलतच दोनच्या कोंबड्याला, अरे येले मजा आहे. पण नंतर तो जाळ टाकून बसलाच असतो. त्याच्यामुळे जर अशा वातावरणात मला नाही वाटत. ज्वलंत उदाहरण सर, संभाजीनगरला एक 4 दिवसाची बातमी, त्या मॅडमची अपलाईन होती आणि ती सर्क्युलेशनमध्ये संपर्कात आली लोकांच्या, मार्केटिंगचा अनुभव आला आणि सनेज सोडून गेली. दिवे मराठीला हेडिंग आली सर, संभाजीनगरच्या 60 करोडची लॅबिलिटी आली. काय होतं, अशा काही लेडीज आहेत, असे काही पुरुष आहेत, मार्केटमध्ये बिझनेस बनले, विश्वास ठेवतात आणि नॉलेज नसतं ना. अशा व्यक्तीला थोडं 2-4 महिने भेटले, त्या जिंदगीत 2-4 वर्षात ते नाही कमवलं, त्याला 1-2 वर्ष भेटायला लागलं, त्याचा कॉन्फिडन्स किती मोठा वाढत. आणि त्याच्यानं आता त्याच्यात 5-50 लोक 5-50 लोक 500-600 लोक घेतात. नंतर एवढा मोठा फुगा फुगतो, त्याच्यातले 1-5-10 लोक खुश झाले. एक खुश झाला तर तो 5 जणांना बोलवतो, 10-20 खुश झाले तर ते 150-200 लोकांना बोलवतो. आणि समजा 100 लोकांच्या अकाउंटला पेमेंट केलं तर कमीत कमी 2-4 गावाला बोलवणार. आणि नंतर जो वर बसलाय जाळ टाकू, तो म्हणणार आता लई मासे आले, मोठे मोठे आले, चला आता यांना 50 कोटी देण्यापेक्षा यांचे 150 कोटी घेऊन काय आपण. आणि मग बांधतात लोक, कंपनी बंद झाली. अरे पण कंपनी चालू का झाली, कुठल्या बेसवर झाली, हे जर सुरुवातीला केलं असतं तर जमलं असतं. तर मला असं वाटतं, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहतायत, हा व्हिडिओ कोणाला क्रिटिसाइज करण्याचा नाही, अवेअरनेस करण्याचा. येस. आणि जर तुम्हाला वाटतं तुम्ही जे करतात ते शाश्वत आहे, सत्य आहे, बिंदास करा, पैसे कमवा, काय अडचण नाही. पण येणाऱ्या काळात अनपॉर्च्युनिटी जर बंद झालं तर तुमच्या दारात कोणीच नाही आलं पाहिजे. जसं आमच्या दारात कोणीच नाही आलं. अजिबात. उद्या आपलं बंद झालं ना, लोक म्हणजे आपलं एवढं क्लिअर आहे भाऊ. कारण की या हाताने पैसे देणे, हाताने Product प्रोडक्ट आणले. 100 रुपये कोणी दिले तर आपण त्याला 120चे प्रोडक्ट देतो. Yes. 1000 रुपये कोणी दिले तर त्याला आपण 1200-1300चे प्रोडक्ट Product देतो. देतो. आणि जर तुम्ही 10,000 दिले तर त्याला आपण मला वाटते 13-14-15 प्रोडक्ट देतो. बरोबर. बँकेत त्याचे सेल्फ परचेस रुपये देतो. आम्ही म्हणतच नाही की बाबा पैसे कमवायला काही नाही, तुम्ही प्रोडक्ट वापरा तरी डिस्काउंट, प्रोडक्ट घेऊन वापरले तरी तुमच्या अकाउंटला पैसे येतात, घेऊन विकले तरी पैसे येतात. आणि जर तुम्हाला वाटलं टीम बनायची आहे तर टीम बनवून सुद्धा तुम्हाला पैसे भेटतात. म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात सनेसोबत? येस सर. Yes. क्रूजवर भारी वाटते. जबरदस्त सर. 19 मधल्याची क्रूज आहे. Yes. आज जवळपास मला वाटते 50 कंट्रीमधून लोक येतात. येस. आणि आपला जन्म कुठं झाला आहे, खेड्यापाड्यात, कसं संघर्ष बघितला, भाडीचं घर बघितलं, आणि आज इथलं वातावरण बघितलं तुम्हाला असं वाटत असेल यार कुठली दुनियात राहतो. येस. तर ही दुनिया एन्जॉय करायची असेल, मर्सडीज किंवा मोठं घर किंवा लक्झरी, पैसा, रिअल हॅपीनेस आणि रिअल रिस्पेक्ट, अशी ती वरवरची नाही तर ते बरं ना काय म्हणतात त्याचं
पुढं पुढं करून हा. मला नाही प्युअर रिस्पेक्ट पाहिजे असेल तर मला वाटतं सर सोबत या, आमच्या सोबत या, इवन देवदास सर हे यांच्यासोबत या, आम्ही मिळून फार मोठा जलवा करणार आहे. कारण की लढाई काय माहिती आहे का, चांगलं आणि वाईट. तर आम्ही चूज केलंय हे चांगलं करूया, हळूहळू जाऊया, पण लॉंग टर्म. सो कम अँड ग्रो विथ अवर मिशन. गुड न्यूज आहे सर. आम्ही तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की एकच मिनिटानं सर फोन करू. 25 कार आपण सेलिब्रेशन करतोय संभाजीनगरला. ओके. ज्या दिवशी मी काम चालू केलं त्या दिवशी माझे जुने सहकारी इन्व्हेस्टमेंट बायनरीचे म्हणले आता प्रोडक्टचा जमाना नाही, सनीत चालू शकत नाही, इथं आलं होतं. पण सर आज आपण 8 गाड्या आलेल्या आहे, 8 गाड्या बुक केल्या आपण आणि येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपण 25 कारची डिलिव्हरी करतो सर नवीन लोकांची. वा, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे ऑलरेडी 800 सव्वा800 अचीवर आहेत. हे 25 म्हणजे 850 अचीवर. Yes. आणि मला वाटतं आपल्याकडे तर हॅरियर बेरीची लाईन Harrier आहे, आहे. 8 मर्सिडीज आहेत आपल्याकडे. Yes. आणि आता मला वाटतं येणाऱ्या का लक्झरी गाड्याची पण देवीदास सर लाईन लावणार. Yes. तर 25 मध्ये सर माझी मर्सिडीज वा. सो मित्रांनो, तुम्ही कुठं पण असून द्या, सो या ह्या वातावरणात थोडं हळूहळू ग्रोथ करूया. पण सनेज बिझनेस तुमच्या पुढच्या फॅमिलीला पण तुम्ही देऊ शकतात. आपण ह्या व्हिजनने चालू. याचं सगळं श्रेय मी भरपूर नेटवर्क लीडर बघितले, फक्त अशोक सर महागुरूंना जातो. एज्युकेशन ESESI आम्ही काही नॉलेज नाही लावलं, फक्त ESESIचा फॉलो करत गेलो. आणि सरांचं वाक्य मला खूप हार्ट टच झालं होतं. 1000 घंटे जो मला ऐकणार ESESI चॅनलवर, अशोक तोडमल चॅनलवर, जर ते करोडपती नाही झाले तर मी हा बिझनेस सोडून देणार. त्या वाक्याने मोटिवेट झालो आणि फॉलो करत झालो. 43 महिन्यात मी करोडपती झालो, मला कळलं पण नाही. सो थँक्यू सर, तुमच्या मार्गदर्शन आणि तुमचं हे डायरेक्शनमुळे आज आम्ही इथं आहोत. यस यस यस. ऑल्सो थँक्यू संजीवनी मॅडम. हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं क्रेडिट संजीवनी मॅडमला जाते आणि अजय अजयला जाते. वाव, ग्रेट. चलो, येस. थँक्यू सर. थँक्यू सर.